आणि स्ट्राइक एंडला गौतम. बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन ओमकार. लगेच मॅचला चालू करायची आहे. ओमकार फिल्डिंग टीम तुम्ही जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज, कारण आपल्याला क्वार्टर फायनल सेमीफायनल सामने खेळवायचे आहेत. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर ओमकार. स्ट्राइक एंडला गौतम. दोन अंधेरीचे संघ आमने सामने. साई सिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध ज्युपिटर अंधेरी. धन्यवाद मंगेशजी पाटील साहेब, आपण देखील उपस्थित दाखवली या क्रीडा स्पर्धेला. थँक्यू सो मच मंगेशजी पाटील साहेब, आपला अगदी मनापासून आभार आहे. आणि त्यांचं संपूर्ण मित्रपरिवार वेळात वेळ काढून इकडे दाखल झाले त्याबद्दल आपला अगदी मनापासून आभार आहे. पहिला बॉल एक चांगल्या पद्धतीने पाहिला गेला ओमकार यांच्या माध्यमातून. या बॉल देखील प्रचंड वेग आणि कीपरने पण चांगला बॉल कलेक्ट केला. वेल स्टॉप. ऋग्वेद तिकडे होते आणि ऋग्वेदने एक चांगला बॉल कलेक्ट केला. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट येत आहेत. बॅटिंग करावी लागेल गौतमला, चान्स घ्यावा लागेल. या बॉलवर देखील प्रचंड वेग ओमकारचा. वरळीचा वेगवान गोलंदाज आज तिकडे चर्चेत राहिला. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट येत आहेत. ओमकार वाव काय बॉलिंग केली आहे, वाव. बट पहिला बॉल काय आहे, पहिला बॉल नो आहे भाई. या बॉलवर फुल टॉस बॉल, चुकीला माफी नाहीये. रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 6. हार्ड सम 6. नो बॉलला 6. चुकी होती ओमकार यांच्या माध्यमातून. चुकी मात्र इकडे करून चालणार नाहीये. आज एन्जॉय केलं पूर्ण क्रिकेट. वरती या बॉलवर देखील पुन्हा एकदा बीट केला गेला बॅटरला. 2200 रुपयामध्ये रन मिळेल तिकडे सिंगल. नऊ धावा होत आहेत धावफलकावरती. मॅचला थोडीफार मात्र आता पावसाने पण काळोख केलं, त्यामुळे हवामान खात्याचा पण इफेक्ट पडेल. बॅटची एज घेतली गेली. बॉल मात्र तिकडे डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल का, बट रन मिळेल तिकडे सिंगल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आहे. दहा धावा झाले धावफलकावरती. बॅटिंग करणं गरजेचं आहे, रन्स बनवावे लागतील. पावसाची देखील हलकीशी सर चालू झाली आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ओमकार. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षय मात्रेचा थोडा फटका फसताना पाहिला गेलाय. पाऊस आहे त्यामुळे इकडे ग्रीप पण मिळणं थोडं कठीण आहे. अनिकेत तिकडे पोहोचले आणि बघता बघता 2 रन्स मिळतील.
अंपायरचा रिव्ह्यू चेक केला जाईल शॉर्ट रन साठी. ओके, दोन रन असणार आहेत. सामना चालू करायचा लगेच. पावसाचा इफेक्ट मात्र रन्सवर पण पडताना पाहायला मिळेल, कारण की रन्स थोडेफार इकडे आता मात्र कमी होताना पाहायला मिळतील. पण पहिल्या 2-3 मॅच मध्ये अगदी 90 स्कोर होताना पाहिला गेला. रोहन साळुंके, अक्षय म्हात्रे ही नावं चर्चेत राहिली आहे. मग सूरज उपाध्यायने पण प्रयत्न चांगले केले होते. या बॉलवर भन्नाट वेग पाहिला गेला. ओंकारचा तिकडे थांबून ठेवलं गेलं आणि बघता बघता आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 12 या धावसंख्येवरती स्कोर शांत आहे. बॉलिंग साठी दुसरी ओव्हर घेऊन थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. ओमकार थोडं विनंती करेल प्लीज, कारण की अजून आपल्याला खूप मॅचेस खेळवायचे आहेत. ओमकार, प्रत्येक ओव्हर नंतर बॉल नंतर तुम्ही वेळ घेऊ नका प्लीज मित्रांनो. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्किट झाले बॅटर तिकडे थोडे. धावपळ मात्र इकडे चालू आहे. 2 रन पुन्हा एकदा मिळतील. श्रीसाई स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. 2 दिवस सर्वांनी क्रिकेटचा आनंद घेतला. बॉलिंगसाठी आता अनिकेत आहेत. शकरी पद्धतीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला बॅटर गौतम. मोठमोठे स्ट्रोक खेळून मात्र रन्स बनवावे लागतील. बाउंड्री 6 ची गरज आहे. ज्युपिटर अंधेरी त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी. इकडे पण अर्व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. अतिश तिकडे होते. रन मिळेल सिंगल. पंधरा धावा होते धावफलकावरती. 15. इकडे देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मॅटर करतील या ग्राउंडवर. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अनिकेत स्ट्राईक एंडला बॅटर. अक्षय म्हात्रे. म्हात्रेचं आज नाव चर्चेत राहिलंय संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये. त्याने एक इतिहास घडवला. संपूर्ण SK ग्रुपने आज एन्जॉय केलं क्रिकेट आणि खूप चांगला आमचे सर्व वडाळ्याचे मित्र आज इकडे एन्जॉय करण्यासाठी आले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. चांगली बॉलिंग करतात अनिकेत आतापर्यंत. प्रभावित कामगिरी केली. पण अक्षय आणि गौतम पण सिंगल डबलनी मॅच त्यांची पण चालू आहे. कुठल्या प्रकारे विकेट त्यांनी गमावले नाहीये.
त्यामुळे एक बेनिफिट त्यांच्याकडे आहे. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये चान्स घेतील. मोठ्या फटक्यांची गरज आहे आता. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकला एक चांगली पिचिंग पाहिली गेली. अनिकेतचा कॉन्फिडन्स या बॉल पाहिला गेला आणि येईल तिकडे आपण पाहिलं डॉट बॉल. बॅटर अक्षयला जागेवरती थांबवलाय. बॉल ऑफ द मॅच. पाऊस पडल्यानंतर बॉल हा स्किट झाला आणि प्रचंड वेगाने किपरच्या हातामध्ये गेलाय. गुड बॉलिंग. या बॉलवर देखील सफल झाले. थोडं ऑफस्टिकला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक रन तिकडे मेल इझिली ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चांगली बॉलिंग आणि त्यांच्या माध्यमातून धावफलक झाले आतापर्यंत. 18 धावा झाले धावफलकावरती. अठरा धावा झाले त्या फलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अनिकेत या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. भन्नाट वेगाने बॉलिंग पाहिली गेली. गुड बॉलिंग अनिकेत. चांगला स्पेल टाकला. या ओव्हरमध्ये इकॉनॉमी बॉलिंग करत असताना फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये रन खर्च केले गेलेत. 6 रन आणि धावफलक झालाय 18 धावसंख्येवरती स्थिर. संदीप दादा आपण देखील व्यासपीठावरती यायचे. संदीप कवळे आणि आज त्यांचं संपूर्ण एसके ग्रुप, संपूर्ण सहकार नगर आज इकडे आहे. आज सर्व त्यांचे मित्र. संदीप कवळे स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत आणि चांगलं क्रिकेट स्वतः पण ओव्हर 40 अगदी आता खेळतात आणि एकसर गावाचे मला असं वाटतं जावई बापू आहेत संदीप कवळे आज स्वतः. आणि या टुर्नामेंटसाठी त्यांची पण मेहनत म्हणजे मदत राहिली आहे असे आमचे संदीपभाई कवळे. आणि एक विशेष सन्मान केला जाईल आपण या व्यासपीठावरती. संदीप कवळे यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा अंडरआर्मची वाय चषक अर्थातच वाय कट्टा सहकार नगर वडाळा ज्या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक संदीप कवळे यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आणि मी मानस भोईर यांना विनंती करेल की आपण एक विशेष सन्मान करायचा आहे संदीप कवळे यांचा. एक मन मिळावू व्यक्तिमत्व आणि युवा पिढीसाठी नेहमीच त्यांचं सपोर्ट राहिला असे संदीप कवळे यांचा एक विशेष सन्मान एसके ग्रुप वडाळा. संदीपभाई कवळे आणि एकसर गावाचे जावई बापू म्हणून आज त्यांची देखील ओळख आहे. खूप क्रिकेटवर त्यांचं प्रेम. वाय चषक वाय कट्टा या क्रीडा स्पर्धेची महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा त्या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक संदीपभाई कवळे यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. धन्यवाद संदीपजी. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अतिशेतात प्रचंड वेगाने पाहिला गेला बट नो बॉल. अंपायर नो बॉल आहे. अजित चव्हाण आपण कुठे असेल तर आपण यायचं आहे. आमचे तिसरे पंच अजित चव्हाण. धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती. या बॉलवर देखील प्रचंड वेगाने करण्याची पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अतिशला मात्र तिसरी ओव्हर देखील एक चांगल्या पद्धतीने हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन्स आले.
बट मोठा स्ट्रोक येण्यापासून मात्र साईसिदी अंधेरी संघाने कुठे ना कुठेतरी थांबवून ठेवलंय. त्यानंतर सेमीफायनलची देखील आपण मॅच पाहणार आहोत. त्यानंतर फायनल बोरिवली बॉईज संघ आपण देखील तयार राहायचं आहे फायनल मॅचच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल असा मॅचचा आपलं शेड्यूल असणार आहे. स्ट्राईक एंडला गौतम, मोठ्या फटक्याची गरज आहे. या पावसाळ्यात थोडा पाऊस चालू असताना 40-50 पर्यंत रन्स तरी पाहिजे. व्हाईट बॉल 26-26 धावा होते धावफलकावरती. या बॉलवर देखील खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि No+1. 3 बॉल आणि स्कोर झाला आतापर्यंत 28 या धावसंख्येवरती 28. एक्स्ट्रा रन्सवर थोडं कंट्रोल करणं गरजेचं आहे बॉलिंगसाठी. अतिश थोडीफार चुकी होतीये, त्या चुकीला मात्र सामोरे जावं लागेल. आणि मिलिंद सर थोडं स्पीडअप करायचं आहे. मी विनंती करेल फिल्डर आपण पण थोडं सहकार्य करा. धावफलक पाहिले तर आतापर्यंत 30 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडाफार ग्राफ वरती जाताना पाहिला गेला. एक्स्ट्रा रन्स मॅटर करतायत पहिल्या डावामध्ये. बट अक्षय मात्र एक चिकट खेळाडू आहे जे अजूनही मॅच सोडत नाही. त्यांना माहिती आहे की पाऊस पडलाय, त्यामुळे आता पण एक 40-50 रन्स जरी केले तरी त्यांना देखील चेसिंगला थोडं नाकीनं येऊ शकतो. या बॉलवर हवेत खेळले गेलेत, अगदी हलक्यात आणि बॅटला तिकडे ओपन केली आहे. 2 रन्स करताना पण तिकडे आपण पाहिलं तर थोडी धावपळ चालू आहे खेळपट्टीवरून आणि तिकडे काय स्किड झाले गौतम. थोड्या वेळासाठी वाटलं की बाउन्स होत आहेत की काय. 32 धावा झाल्यात. शैलेशजी पाटील आपल्यास विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. श्री साई स्पोर्टचे सर्व शैलेशजी पाटील. तू आवाज दे, तू आवाज दे. येणार नाही आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर शैलेशजी पाटील यांचं स्वागत होत आहे. श्री साई स्पोर्टचे सर्व आणि शैलेशजी पाटील एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. क्रिकेटसाठी त्यांचा पण वेळ नेहमीच त्यांनी स्पेंड केला असे शैलेशजी पाटील. श्री साई स्पोर्टचे सर्व शैलेशजी पाटील यांचं स्वागत होतं व्यासपीठावरती. अंडरआर्म क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांचं सपोर्ट खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम त्यांनी नेहमीच केलं असे शैलेशजी पाटील यांचं स्वागत होत आहे. तिकडे कॅच पकडण्याचा देखील प्रयत्न केला गेला बट बॉल निघून गेला आणि स्वतः तिकडे टीमचे सर्व होते. धावफलक पाहिलं तर आतापर्यंत 34 धावा झाल्या धावफलकावरती. 34. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. गौतम आणि अक्षय म्हात्रेंनी एक चांगली इनिंग बिल्डअप केली आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स ते पुण्याच्या धावफलक पुढे जाईल. 35. धावा झाल्या धावफलकावर. फिनिशिंग टचची गरज आहे. तिसऱ्या ओव्हरचा आपण पाहिला तर शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला अक्षय म्हात्रे. या बॉल देखील प्रचंड वेग. तिकडे आपण पाहिलं तर बॅटरला थांबून ठेवलं गेलंय आणि येईल आपण पाहिलं तिकडे डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 35 या धावसंख्येवरती स्कोर शांत आहे.
थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. शेवटची ओव्हर बाकी आहे. ऋषी पाटील यांच्यावर जबाबदारी दिली जाईल. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आपलं हे प्रमुख व्यासपीठ आमचे संतोषजी बन, शैलेशजी पाटील, मानस भोईर पण तिकडे स्वतः आहेत. आणि आज सर्व या क्रीडा स्पर्धेचे नक्कीच आमचे सर्व एकसर गावातील ग्रामस्थ मंडळ आणि भव्य दिव्य असं आयोजन. अगदी अंडरआर्म क्रिकेटची ही क्रीडा स्पर्धा देखील आता चर्चेत येण्यात मात्र आपण पाहिली गेली बोरिवली परिसरातून एकसर गावातून मात्र हे सर्व आमचे आयोजक. बॉलिंगसाठी ऋषी पाटील, स्ट्राईक एंडला गौतम. पहिलाच बॉल प्रचंड वेग पाहिला गेला. ऋषीचा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला अक्षय म्हात्रेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. OUT बॅटर आउट. रनआउटच्या मध्ये पहिला झटका लागतोय टीम ज्युपिटर अंधेरी या संघाला आणि अक्षय म्हात्रेची खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. आकर्षक अशा ट्रॉफीज पण आपण पाहतोय. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी कूलर पण आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल पण आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्व आमचे मान्यवर ज्यांनी आम्हाला या क्रीडा स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य केलं गेलं. आमचे अमोलजी भोसले, पूजा भोसले मॅडम, विजय मुलानी ज्यांनी यूट्यूबसाठी आम्हाला सपोर्ट केला आहे. रुद्र स्पोर्ट्स अकॅडमी, A1 फूड बाजारचं देखील आम्हाला सपोर्ट राहिला आहे. जितू ठाकूर साहेब, त्यानंतर शिवानंद शेट्टी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, त्यानंतर योगेशजी भोईर त्यांनी देखील नगरसेवक म्हणून कार्य केलं. त्यानंतर माधुरी भोईर यांनी देखील आपण पाहतो नगरसेविका म्हणून कार्य केलं. त्यानंतर सर्व आमचे गणेशजी म्हात्रे, मंगेशजी पाटील, जितेंद्र ठाकूर, भावेश म्हात्रे, राजू पाटील नवगर, शशी म्हात्रे, गौरी हॉटेल, देवेंद्र ठाकूर, नंदकुमार पाटील डेकोरेशनसाठी ज्याने आम्हाला सपोर्ट केला आहे. त्याचबरोबर संदीप राजे शिर्के, अक्षय परब, सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. आमचं सरस्वती क्लासेस, विजय पाटील आणि विशेष करून MRP स्पोर्ट्स ज्यांनी आम्हाला खूप मोठा सपोर्ट केला आहे. टी शर्ट्स प्लेअर ऑफ द मॅचसाठी, त्यानंतर अंपायर्स कॉमेंटेटरसाठी पण त्यांनी जे प्रोव्हाइड केले आहेत MRP स्पोर्ट्स, थँक्यू सो मच. चांगली बॉलिंग करतात आतापर्यंत बॉलर ऋषी. विकेट आल्यानंतर 2 स्ट्रोक आले आहेत. या बॉलवर देखील अफजल प्रयत्न करतात, समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. .41 41 जमा झाले दाफलकावरती. ग्राफ हळूहळू वरती जाताना पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका पोचला गेला. तिकडे अनिकेत आहेत, तिकडे नॉनस्ट्राइकला फेकी करतील आणि दुसरी रन मिळेल का? आणि गौतमने खूप चांगले एफर्ट दिले, स्वतः स्किड झाले तिकडे, बट 2 रन मिळतील. 43 धावा होते धावफलकावरती. धावांसाठी धावाधाव चालू आहे. सर्व बॉलर्सनी खूप चांगली बॉलिंग केली आहे. अनिकेत, ओमकार, अतिश, ऋषी आणि 1 रन शॉर्ट आहे. म्हणजे 42 धावा होती धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग तर जरूर केली आहे. फायटिंग टार्गेट उभं केलंय, पण आता बॉलर्सला पण एफर्ट्स द्यावे लागतील. हलकीशी सर आली आणि पूर्ण स्कोर कार्डच पूर्णपणे थांबवला. पाऊस नव्हता तेव्हा स्कोर होता, पण आता पाऊस पडलाय त्यामुळे स्कोर थोडा कमी होताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्याची गरज आहे ज्युपिटर टीम अंधेरी या संघासाठी. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि मिसफील्ड तिकडे पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवर ही बाउंड्री खूप निर्णायक असणार आहे, त्यामुळे अफजलच्या बॅटमधून 4 रन पाहायला मिळाले. कव्हर्सला मात्र एक ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पाहू शकतो आपण तिकडे फिल्डर होते, मिसफील्ड बॉल मागे निघून गेला आणि 4 रन. धावफलक मात्र 4 ने पुढे जाईल.
47 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम साई सिद्धी अंधेरी संघाला. मुख्य व्यासपीठ आपण पाहतो या क्रीडा स्पर्धेसाठी सर्व आमचे आलेले मान्यवर. आणि बोलूया दुसऱ्या डावाकडे. 47 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम साई सिद्धी अंधेरी. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्याचं मात्र यशवंत ठाकूर कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील. थँक्यू. आणि मी अमोलजी भोसले यांना विनंती करली की एक विशेष सन्मान करायचा आहे. श्री साई स्पोर्टचे सर्वसर्वाय शैलेशजी पाटील यांचा एक विशेष सन्मान. मी अमोलजी भोसले यांना विनंती करेल की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. याचे शैलेशजी पाटील एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. शैलेश पाटील, पराग पाटील, श्री साई स्पोर्ट्सची ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघतोय. आणि अंडरआर्म क्रिकेटसाठी गेली कित्येक वर्ष त्यांनी देखील सेवा केली आहे. असे श्री साई स्पोर्ट्सचे सर्वसर्वाय शैलेशजी पाटील यांचा एक विशेष सन्मान आमचे भोसले साहेबांच्या माध्यमातून केला जातो आहे. धन्यवाद. शैलेशजी पाटील आवर्जून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आणि क्रिकेटसाठी त्यांनी नक्कीच खूप सपोर्ट राहिले. अंडरआर्म, ओव्हरआर्म क्रिकेट नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिले. स्वतः देखील एक चांगलं क्रिकेट खेळलेत पण व्यावसायिक. थँक्यू सो मच शैलेशजी. थँक्यू सो मच सर. सागर मोरे सरांचा आवाज आपण ऐकला. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतो अनेक मान्यवरांची मांदियाळी आहे. सन्माननीय आदरणीय शैलेशजी पाटील सर ज्यांनी शून्यापासून अर्थातच अंडरआर्म क्रिकेटमध्ये विश्व निर्माण केलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. पहिले अर्थातच छोट्याशा एक युनिटपासून, प्रिंटिंग युनिटपासून सुरुवात झाली आणि आज जगभर ट्रिपल-एस ही ब्रँड मात्र आपण पाहिली तर जर्सीज, बॅट, बॉल अशी स्पोर्ट्स इक्विपमेंटसाठी फेमस आहे. आणि मागच्या काही वर्षापासून आपण पाहतोय ट्रिपल-एस लाईव्हने जेव्हापासून ब्रॉडकास्ट स्ट्रीमिंगमध्ये एंटर केलंय ना, त्यानंतर स्ट्रीमिंग सेक्शनमध्ये सुद्धा आपण त्यांना ब्रँड बनताना पाहतो. असे शैलेशजी पाटील सर आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि अनेक मान्यवरांची मांदियाळी आज मुख्य मंचावरती आहे. त्याचं औचित्य आहे कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषकाचं दुसरं पर्व. आपण पाहतोय अर्थातच जनरल अरुण कुमार वैद्यचं बोर्डीचे क्रीडांगण, ज्या क्रीडांगणाचा एक वेगळा इतिहास आहे. 47 धावांचा पाठलाग करायचा साई सिद्धी अंधेरी. नक्कीच आपण पाहिलं थोडंसं पावसाचं आगमन झालं आणि त्यानंतर धावफलकाला थोडीशी कमी गती मिळाली आहे. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही टीम आपल्याला विनंती आहे. मिलिंद सर आपल्याला सुद्धा विनंती आहे. पद्मनाभ प्रभू सर प्लीज थोडीशी घाई करायची कारण वेळ आपल्याकडे कमी. यानंतर सुद्धा आपल्याला तब्बल 2 सामने खेळवायचे आहेत आणि त्यानंतर भला मोठा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम. वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो, सहकार्य करा. दोन्ही कर्णधाराला सुद्धा विनंती आहे. 47 पाठलाग करायचा येणाऱ्या 4 षटकांसाठी पुन्हा एकदा करूया सर्वांचं वेलकम. तब्बल 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक आपण पाहतोय तब्बल 30,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक. मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी बायसिकल आपण पाहतोय. बेस्ट बॅटर, बॉलर आणि फिल्डरसाठी आपण कूलर, टॉवर फॅन पाहतोय आणि अर्थातच प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच. चला प्लीज स्पीडअप करा. ऋषी आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. या जोडीवरती जबाबदारी लेफ्टी राईट ही कॉम्बिनेशन आहे. सातत्याने गोलंदाजांवरती दडपण निर्माण करण्यासाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये असते. एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष रंगेल कारण महत्वाचा सामना आहे. नेक्स्ट मॅच रेडी राहायचे. अफसर रॉयल चेंबूर आपण रेडी राहायचे. टॉस साठी आपल्याला लगेच विदिन अ मिनिट रिपोर्ट करायचे. जसंच मॅच संपते लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हा. दीपल शाह आपल्याला विनंती आहे. इथे मात्र चांगला बॉल पहिल्याच बॉलवरती फलंदाज दांडी गल जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. वॉट अ बॉल. बॉल ऑफ द डे आपण पाहतोय.
टप्पा पडल्यानंतर चेंडू वरतीच आला नाहीये. सबमरीन डिलिव्हरी, सरळ त्रिफळांचा वेध घेतलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. अप्रतिम बॉल, अप्रतिम बॉल, परफेक्ट यॉर्करचा वापर. फलंदाज उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता आणि 21 सेंचुरीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजी करताना तुमचं फुटवर्क खूप महत्वाचं आहे. तिथे फुटवर्क नव्हतं, त्याच्यामुळे आपण पाहिलं क्लीन बोल्डच्या रूपामध्ये पहिल्याच बॉलवरती. बॉलिंग ट्रॅक वरती आपण अक्षर बघतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण अक्षरला पाहतोय. पहिला चेंडू ऍक्युरेट पिचिंग वरती आपण पाहिलाय. पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का. चला प्लीज स्पीडअप करा बॅटर. बॅटिंग मार्क वरती आता मात्र आपण अँडीला पाहतोय. व्हीआयपी डायस खचाखच भरलेला आहे. त्याचं औचित्य मानस भोईर सरांच्या संकल्पनेतून उद्यास आलेली स्पर्धा म्हणजेच कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक. अँडीवरती आता भली मोठी जबाबदारी, कारण या धावा चेस करण्यासाठी अँडीला मैदानाच्या आतमध्ये थांबणं आणि जलद गतीने धावा करणं हे दुहेरी आव्हान त्याच्या समोर आहे. त्या आव्हानाला पेलण्यासाठी तो सज्ज आहे का? कारण समोर मात्र विचार केला. अक्षरने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. पहिलाच बॉल ॲक्युरेट निशाण्यावरती त्याच्याकडून आपण पाहिलाय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अक्षत तयार. अक्षत टू अँडी, चांगलं बॅटल पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या बाहेर फक्त दिशा दिली आहे थ्रू द कव्हर्स. एक धाव झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. जलद गतीने तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एका धावेने समाधानी व्हावा लागेल, सॅटिस्फाईड व्हावा लागणार आहे. कॅल्क्युलेटिव्ह सोबत अर्थातच थोडंसं रिस्क टेकिंग क्रिकेट सुद्धा खेळावं लागेल, कारण 47चा पाठलाग सहसा होणार नाहीये. चेंडू स्कीड होतोय आउटफील्ड वरती, चेंडू थांबतोय. धाव घेण्यासाठी आपण पाहिलं तर विकेट्सवरती एवढी मदत नाहीये दोन्ही बॅटर्सना, कारण आतापर्यंत आपण पाहिलं सकाळच्या सत्रापासून संध्याकाळच्या सत्रापर्यंत ऑलमोस्ट फलंदाजाला एज होता, परंतु जसंच पाऊस आला त्यानंतर थोडासा आता बॉलिंग फ्रेंडली विकेट आणि मैदान झालंय, त्याचा फायदा बॉलर सुचलतील का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. कंडिशन्स बदलल्यात. यावेळी स्लाइस केला क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. चेंडू खाली पोहोचतोय, मनीषचा खेळ होतोय समाप्त. अजून एक धागा फटका लगावला जातोय. चांगला झेल तिथे टिपला गेलाय. आयुला आपण तिथे पाहतोय. चेंडू खाली नक्कीच आयुष आला आणि एक चांगला झेल तिथे टिपला गेला. जसं आपण चर्चा करत होतो की संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आता पाहिलं तर कुठेतरी हे ग्राउंड आणि विकेट आता बॉलर फ्रेंडली होत चाललंय की काय, कारण सकाळच्या सत्रापासून धावा आणि धावा होत होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये आपण 94 पाहिल्या, त्याच्यानंतर सुद्धा धावा पाहिल्या. 47चा पाठलाग करायचा आहे, 47चा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 गडी बाद झाल्यात आणि फक्त एक धाव झाली आहे. न्यू बॅटर न्यू मॅन आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा लगेचच. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्यासोबत जोडले गेले नाहीयेत. तुम्हाला कदाचित पॅनलाइजला सुद्धा सामोरे जावं लागणार आहे. ही कळकळीची विनंती. आपण युट्यूब लाईव्ह स्पर्धा खेळतो. पंच मॅच थांबवायची आहे. अंपायरला विनंती आहे, अंपायर मॅच थांबवायची आहे. अजूनही एक्स्ट्रा प्लेयर आमच्यासोबत जोडला गेला नाहीये. वेळ आपल्याकडे कमी आहे. दोन्ही संघांना पॅनलाइज करण्यात येणार आहे. ऋग्वेदला आपण पाहतोय. अर्थातच माझगाव विभागातील खेळाडू या पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली त्याच्या विरुद्ध. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू होता, त्याला ड्रॅग करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. ऋग्वेद प्रयत्न झाले. अंडरम क्रिकेटचं सध्याचं हंगामचा ऋग्वेदचं चांगलं राहिलं आहे, परंतु बॉक्स क्रिकेट सोडून सुपर 6 मध्ये सुद्धा 30 प्रसिद्धी भेटेल का याच्यासाठी अजून वाट बघावी लागणार आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय.
मान्यवरांचं आगमन आपण पाहतोय. सर्वांचं करूया वेलकम वेलकम आणि वेलकम. इथे मात्र चांगलं स्ट्रोक सिलेक्शन क्षेत्ररक्षक आहे. अक्षयने फेकी सुद्धा चांगली केली आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पाहतोय. आपण पाहतो अनेक क्रिकेटर्स आणि अर्थातच कोचेस आपल्यासोबत जोडले जात आहेत. MCF कोच सन्माननीय आदरणीय रोहितजी विरनोटकर सर असतील, जितेंद्रजी राणे सर असतील, त्यासोबतच MCF कोच दीपकजी देसाई सर असतील. सर्वांचं करूया आपण वेलकम वेलकम आणि वेलकम. या मंडळीमुळे आज कुठेतरी आपण पाहिलं तर क्रिकेट वेगळ्या दर्जावरती आहे. इंटू द गॅप क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला होता, परंतु वन बाउन्स त्याला बीट करत चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन आणि जजमेंट मध्ये एरर आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, त्याची अगदी जवळ उजव्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु त्याला ते जज करता आलं नाहीये आणि त्यामुळेच आपण पाहिलं चौकार आलाय. धावांचा विचार केला, धावफलक 8 या स्कोर कार्ड वरती आहे. 47 हा पाठलाग करायचा आहे. 4 षटकांचा सामना आहे. अनेक मान्यवरांची मांदियाळी मुख्य मंचावरती आपण पाहतोय. ट्रिपल एसचे सर्वेसर्वा सन्माननीय आदरणीय शैलेजी पाटील सर असतील, अनेक कोचेस आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. या सर्वांचं पुन्हा एकदा आपण हृदयाच्या अंतःकरणाने आभार व्यक्त करूया. चला स्पीडअप करा मित्रांनो. ज्युपिटर अंधेरी आपल्याला विनंती आहे, लगेचच आपण गोलंदाज इंट्रोड्यूस करायचं आहे. आणि अजूनही बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मयुरेश आहे. इक्वेशनचा जर आपण आढावा घेतला, एका बाजूला साई सिद्धी अंधेरी आहे. 18 चेंडू मध्ये 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्टील 39 रिक्वायर्ड इन अपकमिंग 18 डिलिव्हरीज. ऑलमोस्ट 13चं एव्हरेज आहे. प्रत्येक षटकामध्ये 13 धावा करणं सध्या आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कंडिशन. पाऊस थांबलाय, प्रयत्न करावे लागतील फलंदाजाला. या धावा या क्रीडांगणावरती आता अर्जित होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती मयुरेशला या धावा थांबवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं बॉलिंग ट्रॅकवर. मध्ये 39 ची गरज. राऊंड विकेटनं मयुरेश आपला गोलंदाजी करताना दिसतोय. पहिलाच बॉल ऑफ स्टिक वरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचं स्पष्ट मत वाईड प्लस होईल का, तर यस वाईड प्लस. 18 मध्ये 37 ची गरज आहे. पहिलाच बॉल या षटकाची सुरुवात खराब झाली आहे. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय दिनेशजी आंगणे सरांची सुद्धा उपस्थिती मुख्य मंचावरती लाभली जाते. वेलकम सर, आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम. दिनेशजी आंगणे सरांना आपण पाहतोय. असे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे ना, ज्यांच्यामुळे क्रीडा स्पर्धा आज आपण सत्यात उतरवली आहे, तर त्यांचं सातत्याने उद्गार करणं गरजेचं आहे. इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये. झेल ऑलमोस्ट टिपला गेला होता, परंतु मिसफील्डच्या रूपामध्ये काय घडलंय. लिएंडरचं रिएक्शन, विकेट किपरचं रिएक्शन आपण पाहतोय. ऑलमोस्ट झेल टिपला गेला होता. ऋग्वेद जीवनदान सोबत मात्र टर्निंग पॉइंट ठरेल का. ऑलमोस्ट असं वाटलं की कॅच घेतला गेलाय, परंतु सणचित्र वेगळी आहे, चलचित्र वेगळी आहेत. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता. त्याच रिजनवरती 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतिशय वेगाने. 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि धावांचा विचार केला, धावफलक अजूनही 16 या स्कोर कार्ड वरती आहे. समीकरण येणाऱ्या 16 चेंडूमध्ये साई सिद्धी अंधेरी संघाला 31 धावांची गरज आहे. सोळा चेंडूमध्ये 31 ची गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या वरून आहे. तर याच फिल्डर आहे, परंतु फक्त आणि फक्त चेंडूला बघू शकतो. चांगला फटका. हाय बॅकली सोबत क्लासिकल पिकअप शॉट पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर आणि थोडंसं शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल. हाय बॅकलिफ आपण पाहतोय. बॅट स्विंग अतिशय जोरात आहे. क्लास टायमिंगचा वापर तिथे केला गेलाय.
ऋग्वेदच्या फळीतून हा षटकार मी आपल्याला आधीच म्हटलं, सध्याच्या अर्थातच मागच्या काही हंगामांपासून वन ऑफ द यंगेस्ट एमर्जिंग प्लेअर म्हणून सुद्धा ऋग्वेदची ओळख राहिली आहे. माझगाव परिसरातील खेळाडू आहे. अंडरआर्म क्रिकेट तर खूप चांगल्या पद्धतीने खेळतो, परंतु सध्या अंडरआर्म सुपर 6 मध्ये सुद्धा स्वतःच्या नावाचा ठसा उमटवतोय. आणि साई सिद्धी अंधेरी संघाने एक चांगलं पिक केलंय असं म्हणावं चुकीचं ठरणार नाहीये, कारण अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सातत्याने ऋग्वेद वियंग पॅकर माझगाव या संघाकडून खेळतो. परंतु सुपर 6 मध्ये आपण पाहिलं साई सिद्धी अंधेरी संघाने त्याला पिक केला आणि सध्या स्थितीला मात्र तो अंधेरी संघाला पुढच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. 15 मध्ये 25 ची गरज. चला स्पीडअप करा प्लीज. पंधरा मध्ये 25 ची गरज आहे. खोल डप्प्याचा बॉल विथ द रिस्ट खेळण्याचा प्रयत्न होता. समीकरणाचा विचार केला अजूनही 14 मध्ये 24 ची गरज आहे. 2 बॉल महत्वपूर्ण असणार आहेत, कारण एका बाजूला आपण पाहिलं ऋग्वेद, दुसऱ्या बाजूला अँडी ही जोडी आहे. अँडी चांगला लयमध्ये आतापर्यंत दिसलाय आणि त्यासोबतच ऋग्वेदने या मॅचमध्ये अंकगणित बदलली आहेत. काही चांगले स्ट्रोक आणि त्यानंतर पूर्णपणे साई सिद्धी अंधेरी अजूनही मॅचमध्ये आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अँडी विरुद्ध ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर आहे. पंच वळतील का, तर यस, पंच वाईड चा इशारा घोषित करतायत. त्यासोबत धाव सुद्धा प्लस होणार आहे. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 14 मध्ये 22 ची गरज आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, क्लासिकल ऑफ ब्रेक. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमधल्या दिशेने आला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय अँगल असं वाटलं की चेंडू बाहेरच्या दिशेने जाईल, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये कट झाला. क्लासिकल ऑफ ब्रेक. 14 मध्ये 22 ची गरज अजूनही आहे. 2 चेंडू महत्वाचे असणार आहेत. 13 मध्ये 22. करेक्शन, शेवटचा चेंडू आहे. 22 धाव्यांची गरज आहे. शेवटचा बॉल महत्वाचा आहे अँडीसाठी. मोठा फटका आला तर पूर्णपणे मॅच मध्ये असेल साई सिद्धी अंधेरी. यॉर्करचा वापर, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि त्यावरती मात्र फक्त सिंगल मिळाली आहे. म्हणजे समीकरण बदलेल. येणारे चेंडू बाकी आहेत. 12 धावा करायच्यात. 21. 12 चेंडू 21 धावा म्हणजे 10.50 च्या सरासरीने धावा करायचे आहेत. एका बाजूला साई सिद्धी अंधेरी तर त्यांच्या विरुद्ध ज्युपिटर अंधेरी. अफसर रॉयल चेंबूर कर्णधार रेडी राहायचे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्लीज. आपल्याला विनंती आहे मुख्य मंचावरती जेवण आपण स्थानापन्न व्हा आणि विनिंग टीमला सुद्धा विनंती आहे लगेच आपण VIP डायस वरती यायचे टॉस साठी. 12 मध्ये 21 ची गरज आहे. मध्ये 21 ची गरज आहे. त्याला स्पीडअप करा प्लीज. अजून एक महत्वाची सूचना आहे, जी सेकंड सेमीफायनल असेल आता यानंतर लगेच ती फक्त 3 षटकांची असणार आहे.
12 मध्ये 21 ची गरज आहे. पहिलाच बॉल ट्रॅक केलाय फक्त ऑन साइडला. दुसरी धाव मिळणार नाहीये. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. म्हणजे समीकरण आहे येणारे चेंडू बाकी आहेत. 11 धावा करायचे आहेत. 20 साई सीधी अंधेरी संघाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ज्युपिटर अंधेरी या धावा रोखण्याचा प्रयत्न करते कारण अक्षयची अर्थातच एक झुंजारू पारी अजूनही मदत करते. 11 मध्ये 20 ची गरज. हे षटक खूप क्रुशल आहे. आणि एका बाजूला ऋग्वेद सुद्धा आपण पाहिलं खूप चांगलं लयमध्ये सध्या तरी अंडरआर्म क्रिकेट जगतामध्ये. आणि त्याच्या जोडीला अँडी जो चांगला लयमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये दिसलाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या स्पंचांचा बोर्ड आकाशाकडे जावं लागेल ऋग्वेदला. बॅक टू द पवेलियन. दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. ऋग्वेद तंबूच्या सरळा महत्वाचा दगाफटका. यावेळेस या दुसऱ्या धावेचा रिस्क घेण्याची गरज होती का हे सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि आपण पाहतोय फलंदाज कुठेतरी किंचित बॅट मागे राहिले आणि त्याच्यामुळे जावं लागतंय. 28 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू बाकी आहेत. 10 धावा अर्थातच करायच्या आहेत. 19 धावा 19 करायच्या आहेत. बॅटिंग मार्क वरती आपण ओंकारला पाहतोय. आपण पाहतोय शैलेजी पाटील सर रजा घेत आहेत. धन्यवाद सर. स्पीडअप करा प्लीज. 10 मध्ये 19 ची गरज आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून मोठा फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक त्या रिजन वरती थोडासा पुढे उभा होता. जर आपण पाहिला बाउंड्री टच असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं का. परंतु क्रिकेट असेल किंवा आयुष्य जर तरला महत्व नाहीये. तुम्हाला प्रत्येक क्षणी स्वतःला सिद्ध करावं लागतं. थोडंसं तिथे आपण पाहिलं मिस झालाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं किंचितसा 2 स्टेप पुढे होता किंवा पुढे गेला आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं मोक्याच्या क्षणी षटकार आलाय. समीकरण 9 मध्ये 13 ची गरज. अँडी मात्र आज सोबत लक फॅक्टर सुद्धा घेऊन आलाय. 9 मध्ये 13 ची गरज. साई सीधी अंधेरी विरुद्ध ज्युपिटर अंधेरी. अंधेरी विरुद्ध अंधेरी असं आपण पाहतोय एक बिग फाईट. चला अंपायर काही करायला सांगा. ऑलरेडी आपण 3 ओव्हर डिस्कस केलेत. कदाचित षटक कमी सुद्धा करावे लागू शकतात. सहकार्य करा मित्रांनो. नऊ मध्ये 13 ची गरज अजूनही आहे. इथे मात्र आपण पाहतोय ऑलरेडी आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्च जास्त करतोय. वाईड +1 1 के साथ 1 फ्री. समीकरण 9 मध्ये 11 ची गरज आहे. साई सीधी अंधेरी संघ हळूवार रीतीने आपण पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचतोय की काय. 9 मध्ये 11 ची गरज आहे. चला स्पीडअप करा प्लीज. ज्युपिटर अंधेरी आपण वारंवार कॉल देतोय. प्रत्येक बॉलला मीटिंग घेऊ नका. सुरुवात करा कारण वेळ कमी. याच्यानंतर सुद्धा तब्बल 2 सामने आणि भला मोठा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. त्यावेळेस ऑलरेडी थोडंसं आतमध्ये शफल झालंय. लेग स्टंप दिसतोय. फलंदाजाने अर्थातच कुठेतरी शफल करण्याचं मन बनवलं परंतु बॉलरने सुद्धा चतुराईने त्याला इथे मात्र आपण पाहतोय फेकी झाली आहे परंतु 2 धावा तिथे कंप्लीट होणार आहेत.
प्रयत्न तर क्षेत्ररक्षकाचे चांगले होते. लॉंग ऑनला जो क्षेत्ररक्षक होता प्रयत्न त्याने चांगले केले. समीकरणाचा विचार केला. समीकरण येणारे चेंडू बाकी आहेत 8 धावा करायचे आहेत 9. अफसर रॉयल चेंबूर कर्णधार रेडी राम. मॅच संपताच आपल्याला लगेचच रिपोर्ट करायचं आहे. 8 मध्ये 9 ची गरज आहे. धीम्या गतीचा बॉल समोरच्या दिशेने स्लोअर मनला पिक केलाय आणि येतोय समोरच्या दिशेने. हा आपण पाहिलं व्हेरी सेफ झोनचा षटकार 6. अफसर रॉयल चेंबूर कॅप्टन दीपल लगेचच या मुख्य मंचावरती प्लीज. समोरच्या दिशेने हाय एलिव्हेशन सोबत हाय बॅकलिफ्ट सोबत समोरचा फटका आपण पाहतोय. बोरिवली स्पोर्ट्स कल्चर सेंटरला आपण पाहिला सलामी देणारा षटकार आहे आणि जास्तीत जास्त जर या क्रीडांगणावरती षटकार कुठे लगावले गेले असतील ना तर समोरच्या दिशेने 7 मध्ये 3 ची गरज आहे. 3 धाव्यांची गरज आहे. यावेळेस बॅटरचा विचार केला अर्थातच चांगली फलंदाजी करतात दोन्ही बॅटर्स. ओमकार आणि त्याच्या साथीने आपण पाहतो अँडी उडालाय पुन्हा एकदा समोर. क्षेत्ररक्षक आहे झेलबाद. ओमकार बॅक टू द पवेलियन. सहा मध्ये 3 ची गरज आहे. शेवटचा षटक आहे. 3 धाव्यांची गरज आहे. कोणता संघ अर्थातच सेमीफायनल 2 मध्ये दाखल होईल कारण एक संघ ऑलरेडी आपण पाहिलं फर्स्ट हाफ मधून दाखल झालाय. अफसर रॉयल चेंबूर ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. रोहन साळुंकेच्या ताबडतोड फलंदाजीच्या जोरावरती आणि अर्थातच एक टीम एफर्ट्स नंतर मात्र क्वालिफाय झाला. आता जी दुसरी रिकामी जागा बाकी आहे ना ती भरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अर्थातच द्वंद्व सुरू आहे. 6 मध्ये 3 ची गरज. मोहसिन स्वतः कर्णधार. वॉटरमॅनचा चांगला वापर क्षेत्ररक्षक आहे. सिंगल हँडेडली पकडलाय. फेकी सुद्धा केली आहे. बॅकअप आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोअर लेव्हल्सला दीपल या लगेचच अफसर रॉयल चेंबूर दीपल मुख्य मंचावरती यायचे. 3 षटकांचा सामना असणार आहे सेमीफायनल 2. इथे मात्र विनिंग फटका येईल का तर या विनिंग सिक्सर साईसिदी अंधेरी लगेचच या. साईसिदी अंधेरी आणि त्यासोबतच अफसर रॉयल चेंबूर प्लीज आपल्याला विनंती आहे टॉस साठी या लगेचच. मॅन ऑफ द मॅच आपण टॉस करतानाच देऊया लगेचच या कॅप्टन टॉस साठी. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहतो MRP स्पोर्ट्सच्या माध्यमातून अर्थातच अप्रतिम जर्सीज आहेत. देसाई सरांना मी विनंती करेल अँडी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अँडी या आणि दोन्ही कॅप्टन टॉस साठी सुद्धा या. साईसिदी अंधेरीने अफसर रॉयल चेंबूर. देसाई सरांना मी विनंती करेल देसाई सर या आपला शुभ हस्ते आपण करूया टॉस. दीपकजी देसाई MCF कोच. 3 षटकांचा सामना चला टॉस साठी यायचं आणि अँडी आपण सुद्धा जॉईन व्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सेकंड सेमीफायनल अफसर रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विपक्ष साईसिदी अंधेरी. मॅन ऑफ द मॅच अँडी लगेच या प्लीज.